श्री स्वामी समर्थ. तर सर्व ताईंचा आजचा दिवस चांगला जाऊ श्री स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आता ना मुलाची आणि माझी गडबड चाललेली आहे. मुलाला आज मला मदत करायची आहे. सुट्टीचे दिवस होते दिवाळीचे. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंचा आजचा दिवस चांगला जाऊ अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आज मी तुम्हाला आहे ना भरलेलं वांगं दाखवणार आहे आणि मसाला भेंडी दाखवणार आहे. तर साधी सोपी छान रेसिपी आहे आणि त्या मला मदत करायला माझा मुलगा थोडीशी हेल्प करणार आहे. तर असं मुलगा आणि आई दोघांनी मिळून ही रेसिपी करणार आहे. तर असं व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे त्याचं कारण की थोडा गॅप घेतलेला त्यामुळे. तर असं कांदा, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये त्यानंतर मसाला टाकणार आहे आणि कूट, कांदा, कोथिंबीर व्यवस्थित मिक्स केलेला आहे. 8 पाव वांगे आहेत. 8 पावमध्ये 4 वांगी येतात. व्यवस्थित कापून त्यामध्ये थोडीशी घाण असेल ती काढायची, काटे काढायचे, 4 भाग करायचे आणि पाण्यामध्ये ठेवायचे जेणेकरून ते स्वच्छ असे होऊन जातील. आणि मी ते मसाला भरलेला आहे. कुकरमध्येच मी वांगी लावते कारण की गॅसची बचत होते आणि एका शिट्टीत वांगी शिजले जातात. कढईमध्ये केले तर खूप वेळ जातो आणि काठही कडक राहतात. तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, जिरं मोहरी टाकलेले आहे. लसूण खोबरं टाकल्यानंतर मी वांगी व्यवस्थित परतून घेणार आहे. पाहू शकता. हळद टाकायची आणि त्यानंतर वांगी टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं. वांगी व्यवस्थित परतून तेलावर परतून घ्यायची. त्यानंतर जो मसाला आपण कूट आपला वर्षभराचा मसाला मिक्स करून ठेवलेला असतो तो परतून घ्यायचा आणि आपल्याला जेवढं पाणी लागेल, ज्यांना पातळ आवडत असेल, काही काहींना अंगापुरतंच वांगं आवडत असेल, काही काही वांग्याचं लोणचं आवडत असेल तर त्या बेतानेच पाणी वाचायचं. आता दुसरी रेसिपी करत आहे मी. भेंडी चिरून घेतलेली आहे, त्यामध्ये टॅमॅटो टाकणार आहे. कांदा टॅमॅटो मसाला भेंडी करते त्यामध्ये काहीच टाकत नाही, नुसता लसूण खोबरं असतं आणि मसाला असतो. ह्याच्यामध्ये कांदा टॅमॅटो टाकलेला आहे. खूप छान अशी भाजी लागते. ज्या भाज्यांमध्ये तुम्ही वेगवेगळे जसे प्रकार टाकाल त्याची चव वेगळी लागते. एका साईडला भात लावलेला आहे, दुसऱ्या कुकरला तिकडे वांगं ठेवलेलं आहे आणि मसाला मी परतून घेत आहे. हे काम मोठा मुलगा माझं करत आहे आणि मी मसाला टाकायचं काम केलेलं आहे. कांदा टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. जिरं मोहरी, हळद, लाल तिखट आणि टॅमॅटो टाकून त्याचं मिक्स करायचं. फक्त मिक्स करायचं काम चालू आहे. ठीक आहे, तेवढीच मुलांची मदत. आणि सुट्टीमध्ये मुलांना थोडाफार स्वयंपाक यायलाच पाहिजे, जेणेकरून आई आजारी पडले तर यायलाच पाहिजे. खरं सांगू का, मी आजारी पडली ना, माझी मुलं घरामध्ये मदत करतात आणि मुलांनाही यायलाच पाहिजे. असं नाही की मुलींनाच सगळं यायला पाहिजे, मुलांना स्वतःसाठी तरी यायला पाहिजे. जेणेकरून कोण घरात नसेल तर स्वतः काहीतरी करून जेवण बनवून जेवता यायला पाहिजे. असं नाही की पैसे घेतले बाहेरून खाल्लं, ठीक आहे, बाहेर तर भेटतात सगळे, पण घरी यायला पाहिजे. त्याला व्यवस्थित परतता येत नव्हतं तर मी उलातनं घेतलं आणि व्यवस्थित परतून घेतलेला आहे मसाला. एक झाकण ठेवायचं आणि एक वाफ द्यायची आहे. व्हिडिओला खूप गॅप पडलेला आहे त्यामुळे सुरुवात करायची म्हटली तर मग कुठल्या गोष्टीपासून करू, तर आजपासून मी सुरुवात केलेली आहे. चपात्याची कणिक 7 ते 8 चपात्याची कणिक आहे. गरम गरम चपात्या अशा छान लागतात आणि कणिक मळून झाली की लगेच मी चपात्या करायला घेते. दिवाळीच्या सुट्ट्या तर संपलेल्याच आहेत. आता मुलांची स्कूलही चालू झालेली आहे. आता पहिल्यापासून रुटीन चालू करणार आहे आणि व्हिडिओही छान छान टाकणार आहेत. दिवाळीचे व्हिडिओ टाकायचेच होते पण काही कारणास्तव नाही टाकायला जमले आणि मी दिवाळीचे एकही पदार्थ केलेले नाही आहे. खरं सांगायचं म्हटलं तर असं नाही की मी व्हिडिओ बनवते म्हणून मी सगळेच पदार्थ करणार आणि तुम्हाला दाखवून जे रिअल आहे तेच दाखवायचं असतं आणि सगळ्यांना रिअलच असं आवडतं. मुलगा हा किचनमध्ये माझ्यासोबत होताच.
त्याला गप्पा गोष्टी करायला खूप आवडतात माझ्यासोबत. तर कणिक कशी मळायची, मी मळू का, मी भाजू का, मग हे असं कसं करायचं, ते कसं करायचं, अभ्यासाच्या गोष्टी, मग आपण उद्या काय करायचं, हे त्याला खूप प्रश्न पडलेले असतात. आता पावसाळा नाही त्यामुळे घरात कपडे नाही आहेत, नाहीतर पावसाळा असले की अख्ख्या पूर्ण घरामध्ये कपडेच कपडे असतात. असो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चपातीची रेसिपी, चपाती मी तुम्हाला दाखवलीच आहे कशी करायची. आता तो बोलला की तवा तापलेला पाहायचा कसा. मी पीठ टाकून पाहतो, पीठ गरम झाले की मी तुला दाखवतोच. तर त्याच्या डोक्याने जरा सगळं चाललेलं. पूर्ण स्वयंपाक झालेला, वांगं झालेलं, भाजी झालेली, भात झालेला, फक्त चपात्या राहिलेल्या. दोघांचं संभाषण हे नेहमीच चालू असतं घरामध्ये. तो माझ्या पाठीपुढे नेहमीच असतो. त्यामुळे असा कुठेच मीच त्याला असं बाजूला सारलं, अरे हो बाजू, मला हे काम करू दे. तर माझी घडीची चपाती असते. परत त्या साईडलाही तो मध्ये मध्येच करत होता, मी हे करू का, मी ते करू का, मग आम्हालाच का नाही येत, मग मुलींनाच का येतं, मग आम्हीही करू शकतो, असे त्याचे प्रश्न होते. तर बोलता बोलता माझी पूर्ण चपातीही झालेली आहे लाटून. कसं असतं, उन्हाळा जसा जवळ येतो तसं घरामध्ये उजेडही खूप पडतो. पावसाळ्यामध्ये ना अजिबात ऊन घरात ऊनच नसतं तर घरात कसं येणार, आणि त्यामुळे सूर्यप्रकाश कमी येतो आणि घरामध्ये स्मेल असा येतो. उन्हाळ्याचा असा काहीच त्रास होत नाही. तर बोलता बोलता चपातीही लाटून झालेली आहे. तर तुम्हाला जवळूनच दाखवते की कशी चपाती, घडीची चपाती कशी लाटायची. ते तर मोठा लिंबू असेल ना तेवढं घ्यायचं आहे कणकेचा गोळा. त्यामध्ये तो थोडासा लाटून तेल लावून त्रिकोणी करायचा आहे आणि त्यानंतर गोल गोल करून व्यवस्थित असे काठ लाटून घ्यायचे आहेत. छान अशी चपाती फुगते आणि चपाती फुगण्यासाठी गहूही चांगले लागतात. आताही मुलाची लुडबुड चालूच होती, इकडे तिकडे सर्व हे कर ते कर चालूच असतं. मुलांशिवायही घरात मजा नसते आणि मुलांनाही घरातला थोडाफार स्वयंपाक यायलाच पाहिजे. मध्ये काय झालं सांगू का, की छोट्या मुलाने पण असंच मला म्हटलेलं, मला चपाती करायचीच त्याला करायला दिली. पहिली मोडली, दुसरीही मोडली, तिसरीही मोडली, पण चौथी त्याची व्यवस्थित आली. व्यवस्थित म्हणजे आपल्यासारखी नाही, पण तो लाटू शकतो, या प्रकारामध्ये जमले. सुट्टीमध्ये कुठली तुमची मुलं मदत करतात का स्वयंपाकामध्ये, म्हणजे अशीच लुडबुड, ज्यांची मुलं लुडबुड करायची असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगावं की माझीही मुलं तुझ्या मुलासारखीच लुडबुड करतात. चपातीच राहिलेली त्यामुळे निवांत असं चाललेलं. सुट्टीच्या दिवसात आमची सगळे निवांतच कामं होते आणि थोडेसे घरात प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ टाकू शकली नाही, त्यात क्षमा मागते. तर असं पाहू शकता की माझी कशी चपाती असते. ते पूर्ण अशी फुगली म्हणजे चपाती अशी नसते, व्यवस्थित अशी लाटून मऊसूत चपाती असणं गरजेचं. असं कशी एका साईडला फुटली ना तर ती चपाती फुगत नाही. काठ व्यवस्थित शेकून घ्यायची. असं कच्ची चपाती ठेवायची नाही. पाहू शकता पूर्ण काठ भाजून घेतलेले आहे दोन्ही साईडने. दुसरी चपाती पहिली भाजीपर्यंत दुसरी चपाती माझी लाटून होतेच. तर अशा प्रकारे गरम गरम चपात्या माझ्या चाललेल्या होत्या लाटायच्या. तर असो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा.